तुम्ही दुकानातून सीलबंद पाण्याची बाटली विकत घेता, झाकण उघडता आणि विश्वासाने एक घोट पिता. पण जर त्या बाटलीमध्ये पाण्याच्या ऐवजी ऍसिड असेल तर? ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये असाच एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे. एका तरुणीने आरोप केलाय की तिने विकत घेतलेल्या सीलबंद पाण्याच्या बाटलीमध्ये पाण्याच्या ऐवजी ऍसिड होतं. हा प्रकार नेमका काय आहे, पोलीस तपासात काय करतायत आणि या घटनेतून आपण काय शिकायला हवं, चला याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, ही घटना घडली उत्तर प्रदेशातील हापूर शहरामध्ये. हापूरमध्ये अर्जुन नगर भागामध्ये ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने स्थानिक दुकानातून एका नामांकित ब्रँडची सीलबंद पाण्याची बाटली विकत घेतली. नेहमीप्रमाणे तिने बाटली उघडली, तिने पाणी समजून एक घोट घेतला. मात्र हा घोट घेताच तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या आणि रक्ताच्या उलट्या झाल्याचा देखील आरोप केला जातोय. तिची प्रकृती सध्या गंभीर झाल्यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे मेरठमधील मोठ्या रुग्णालयात तिला रेफर करण्यात आलं. सध्या तिच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या घटनेनंतर आणखीन एक महत्त्वाची बाब समोर आली. तरुणीने दुकानातून ही बाटली खरेदी केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय आणि सोशल मीडियावर देखील ते सध्या व्हायरल होत आहे. या फुटेजमुळे आता संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच हापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू झाला. सध्या पोलीस अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. या बाटलीमध्ये ऍसिड आलं कसं? उत्पादन प्रक्रियेमध्ये काही चूक झाली आहे का, की बाटलीमध्ये नंतर कोणीतरी छेडछाड केलेली आहे? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा नेमका कोणाचा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजूनही काही बाटल्यांमध्ये अशा प्रकारचं ऍसिड सदृश्य काही त्यात टाकलेलं आहे का? आता या सगळ्या मुद्द्यांचा तपास सुरू झालेला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासतायत, इतर पुराव्यांच्या आधाराने चौकशी देखील करतायत. आता या प्रकरणामध्ये अंतिम निष्कर्ष अजून समोर आलेला नाहीये. मात्र या घटनेमुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र या एका घटनेच्या आधाराने सगळ्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या असुरक्षित आहेत असा निष्कर्ष काढणं सुद्धा योग्य ठरणार नाहीये. तरी सुद्धा खबरदारी म्हणून बाटलीचं सील व्यवस्थित आहे का हे आपण तपासलं पाहिजे. बाटली उघडताना आवाज आणि त्या सीलची स्थिती नेमकी कशी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पाण्याचा वास आणि रंग किंवा चव वेगळी वाटली तर ते पाणी पिणं टाळा. हापूरमधील या घटनेने नेमकं सत्य काय आहे ते पोलीस तपासातून स्पष्ट होईलच. सध्या प्रकरणात तरुणीने सीलबंद बाटलीत ऍसिड असल्याचा आरोप केलेला आहे आणि पोलीस त्या दाव्याची आता चौकशी करतायत. ही घटना आपल्या सगळ्यांसाठी एक मोठं वेकअप कॉल आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा कंपन्या आहेत किंवा दुकानदारांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? या भयंकर घटनेला जबाबदार नेमकं कोण आहे? मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड जबाबदार आहे की तो दुकानदार जबाबदार आहे? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कळवा. आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.